नमस्कार, क्रांती रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे 5 किलो चिकन। तर मी त्याबद्दल तुम्हाला साहित्य दाखवते। हे 5 किलो चिकन आहे, त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, मिरची व कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे। अजून मी टाकणार आहे, हे इथे बनवलेली आहे ती टाकणार आहे, व दही आहे, दही पण टाकणार आणि त्याला 1-2 तास मॅरिनेट करून ठेवणार आहे। त्याच्यासाठी मी घेतले इथे 3 किलो कांदे घेतले आहेत। इथे मी 5 नारळ घेतले, त्याचा ओलसरपणा पाणी निघून जायला पाहिजे आणि तेल सुटलं पाहिजे। त्यानंतर आपल्याला खोबरं टाकायचं आहे, सुकं ओलं खोबरं आहे केलेलं, ते टाकायचं आपल्याला। आता हे ओलं खोबरं आहे ते पण याच्यामध्ये मी टाकून घेते। त्यानंतर हे सुकं खोबरं आहे ते पण आता याच्यात टाकून घेते आणि ह्याला पण मस्त तेल सुटेपर्यंत। आता हे ओलं खोबरं आहे ते पण याच्यामध्ये मी टाकून घेते। त्यानंतर हे सुकं खोबरं आहे ते पण आता याच्यात टाकून घेते आणि ह्याला पण मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला। आणि ह्यामध्ये मी थोडंसं आता मीठ टाकणार आहे। मीठ यासाठी टाकणार की मसाल्याला मीठ तो आपल्या बरोबर थोडा शिजेल। 2 मिनिटं फक्त ठेवते आणि लगेच पुन्हा परतायला घेते। किती उचला तुम्ही? हॅलो हॅलो, हे बघा, मी अजून घरी जायचंय। हे मटण मी टाकलंय। आले पाहुणे, ह्याचं पूर्ण मिक्स करून घेणार। आमचे रत्नागिरी स्टाईल बघा, मी बनवलं आहे 5 किलोचं चिकन। लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुमच्या कमेंट जे काय असतील ते मला सांगा। हा पहा, मी आता हा भात घातलाय, 7 किलोचा भात आहे। त्याच्यामध्ये तेजपत्ता, खडे मसाले टाकले आहेत आणि हे लिंबू पिळते मी। लिंबू पिळल्याने काय होतं, राईस आहे ना एकदम सुटसुटीत होतं।